गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुण्यामध्ये एक खून झाला आणि या खुनानं अख्खं शहर हादरून गेलं। याचं कारणही तसंच आहे। वर्षभरापूर्वी वनराज आंदेकर या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकाचा खून करण्यात आलेला होता आणि हा खून दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर त्याचा सख्खा दाजी गणेश कोमकर आणि त्याचे साथीदार यांनी केलेला होता। आता हा वनराजचा खून का झाला याच्या मागे एक कारण आहे। मुळात या सगळ्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल ते आंदेकर टोळी नेमकी काय। पुण्यात गेले 40 वर्षापूर्वी सुरू झालेला एक संघर्ष होता गुन्हेगारीतला, जो आंदेकर विरुद्ध माळवदकर टोळीनं नानापेठ मंडई हा सगळा परिसर गाजवून सोडलेला होता। त्या काळामध्ये या दोन टोळ्या, त्या डोळ्यांमध्ये असलेले इतर टोळी सदस्य, त्यांच्याकडून करण्यात आलेले गुन्हे इतक्यापुरतीच पुण्याची गुन्हेगारी जी आहे ती मर्यादित होती। काही काळानंतर आंदेकर टोळीनं माळवदकर टोळीमधल्या 3 जणांचे खून केले, एकाचा एन्काउंटर झाला आणि माळवदकर टोळी जी आहे ती लयाला गेली। त्यानंतर उरली ती फक्त बंडू आंदेकर याची टोळी। बंडू आंदेकर हा गेले 40 ते 50 वर्ष गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये वावरतोय। त्याच्या पूर्वी बाळू आंदेकर होता, ज्याचा खून करण्यात आलेला होता। त्याची जागा बंडू आंदेकरने घेतली आणि ही टोळी तो पुढे चालवायला लागला। त्याला माळवदकरांच्या खुनामध्ये जन्मठेपेची शिक्षा लागलेली होती। ही सगळी शिक्षा भोगल्यानंतर बंडू आंदेकर हा कारागृहातून बाहेर आला आणि त्यांनी पुन्हा नव्यानं आपलं साम्राज्य उभं केलं। तोवर बंडू आंदेकर हा एकटाच नाही तर त्याचा भाऊ उदयकांत आंदेकर हाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगरसेवक झालेला होता। एक काळ पुण्यामध्ये असा आला होता, आंदेकर कुटुंबातले म्हणजे बाळू आंदेकर यांच्या कुटुंबातले 2 आणि बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातले जवळपास 3 जण एकाच वेळेस 5 आंदेकर हे नगरसेवक होते। या 5 आंदेकरांनी इतका मोठा दबाव तयार केलेला होता की पुण्याच्या महापौरपदी बंडू आंदेकर याची मोठी चुलत बहीण वत्सला आंदेकर हिला महापौर करावं लागलं होतं। हे सगळं झाल्यानंतर या टोळीचा गुन्हेगारी इतिहास सुरू होतो, तो बंडू आंदेकर पासून। बंडू आंदेकर याला 3 मुलं। या 3 मुलींपैकी पहिल्या 3 मुलींपैकी मोठ्या 2 संजीवनी आणि कल्याणी आणि त्यानंतर वृंदावनी, या 3 मुली ज्या आहेत या 3 मुलींपैकी 2 मुलींची लग्न ही कोमकरांच्या घरामध्ये देण्यात आली, ज्याच्यामध्ये एक जयंत कोमकर आणि गणेश कोमकर। संजीवनी कोमकर हिचं जयंत कोमकरशी लग्न झालं, कल्याणी कोमकर हिचं गणेश कोमकरशी लग्न झालं। या दोघांशी लग्न झाल्यानंतर बंडू आंदेकर यांचा व्यवसाय, गुन्हेगारी या सगळ्यामध्ये गणेश कोमकर जो त्यांचा जावई आहे या जावयाचा मोठा सहभाग होता। एकीकडे या टोळीचे व्यवसाय किंवा मग महापालिकेची कंत्राट, ठेकेदारी हे सगळं कोमकर जावई बघत होते आणि दुसरीकडे जो गुन्हेगारांची टोळी जी आहे किंवा मॅनपॉवर ज्याला म्हटलं जातं, ही मुलं सांभाळायची किंवा ती आणायची, त्यांचे गुन्हे, कोर्ट या सगळ्या गोष्टी करायसाठी बंडू आंदेकर यांना नेमणूक केलेली होती त्याचा नंबरकारी असलेल्या सोमनाथ गायकवाडची। तशाच पद्धतीने सूरज ठोंबरे हा सुद्धा त्याचा एकेकाळचा नंबरकारी। ही सगळी बंडू आंदेकरनंच मोठी केलेली गुन्हेगार मंडळी, एकीकडे जावई, एकीकडे टोळीतले सदस्य। दरम्यानच्या काळामध्ये बंडू आंदेकर यांचा मुलगा वनराज आंदेकर, जो पूर्वी लहान होता जेव्हा जावई सगळा व्यवसाय बघत होते, तो मोठा झाला, नगरसेवक झाला। त्यानं हळूहळू सगळा व्यवसाय जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये घेतला। साहजिक आहे, बंडू आंदेकरनं जावयाकडचा सगळा व्यवसाय जो आहे तो मुलाच्या ताब्यामध्ये दिला आणि इथंच खरी वादाची ठिणगी पहिल्यांदा पेटली। ही वादाची ठिणगी पेटली त्यामुळे कोमकर जावई जे दोन्ही जावई हे बंडू आंदेकर आणि कोमकर यांच्यामध्ये वादावादी झाल्यावरती काहीसे दूर गेले। हे सगळेजण राहायला नानापेठेत एकाच परिसरामध्ये, त्याच्यामुळे रोज तोंडावरती तोंड पडत होतं। एकमेकांची जिरवायची कशी याच्यासाठी सतत काही ना काही डाव प्रतिडाव आखले जात होते। या दरम्यान सोमनाथ गायकवाड याला एक पत्त्याचा क्लब बंडू आंदेकर यानं काही पोलिसांची मिलीभगत करून काढून दिलेला होता। मात्र त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसे सोमनाथ गायकवाडनं या क्लबमधनं कमवले, जे बंडूला त्यानं दिलेच नाहीत। त्यानं केवळ ठरलेली रक्कम 1.5 वर्ष बंडूला दिली आणि त्याने जास्तीचे पैसे कमवलेत हे कळाल्यानंतर बंडू आणि सोमनाथ गायकवाड यांच्यात वादावादी झाली। ही वादावादी झाल्यानंतर सोमनाथ गायकवाड ही बंडूपासून दूर गेला आणि या वादावादीचं मूळ कारण जे ते बंडू गायकवाड, त्याची मोठी झालेली मुलं म्हणजे वनराज आंदेकर जो नगरसेवक आहे आणि दुसरा मुलगा कृष्णा जो आता सोमनाथ गायकवाड गेल्यानंतर गुन्हेगारी टोळी चालवत होता। हे सगळं झाल्यानंतर कोमकर आणि सोमनाथ गायकवाड हे एकत्र आले
आणि गेल्या वर्षी 1 तारखेला बरोबर 1 सप्टेंबरला नानापेठेमध्येच बंडू आंदेकरच्या घराच्या मागच्या बाजूला याचा वनराज आंदेकरचा गोळ्या घालून कोयत्यानं खून करण्यात आला। संपूर्ण पुण्यामध्ये खळबळ माजली। बंडू आंदेकर सारख्या कुख्यात टोळी प्रमुखाच्या नगरसेवक असलेल्या मुलाला रस्त्यावरती तोडून टाकण्यात आलं, गोळ्या घालण्यात आल्या। तब्येतीनं अगदी आडदांड असलेल्या वनराज आंदेकरचा खून करण्यात आला आणि पुण्यातलं गुन्हेगारी क्षेत्रातलं वातावरण तापायला सुरुवात झाली। जे लोक बंडू आंदेकरला ओळखत होते त्या सगळ्यांनी एकच वाक्य पुढे सांगितलं, बंडू याचा बदला घेणार। याचं कारण होतं गेले 40 वर्षाचा बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीचा इतिहास। बदला घेताना त्यानं कुटुंबातल्या महिला, मुली, भाऊ या कुणाचीही तमा ठेवलेली नाही। जेव्हा जेव्हा त्याच्या संघर्षाच्या अस्तित्वाचा विषय आलाय तेव्हा प्रतिस्पर्ध्यांच्या कुटुंबातली लोक सुद्धा त्यानं मारायला मागे पुढे बघितलेलं नव्हतं। त्यामुळे त्याला अत्यंत क्रूर आणि खुंची समजलं जातं। न्यूज 18 लोकमतनं त्याची मुलाखत जेव्हा घेतली होती तेव्हा या मुलाखतीत आता मात्र आपण असं काही करणार नाही आणि हे सगळं संघर्ष, हे सगळं वैर आपण संपवतोय आणि आपल्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत किंवा आपली मुलं जी आहेत, उरलेली मुलं जी आहेत, त्यांनी तरी किमान नीट जगावं अशी आपली अपेक्षा आहे किंवा आपण त्याचा प्रयत्न करतोय असं त्यानं सांगितलेलं होतं। प्रत्यक्षात घडलं मात्र उलटच। बरोबर 1 वर्ष 1 सप्टेंबर 2025 1 सप्टेंबर 2024ला वनराज आंदेकरचा खून झाला आणि त्याच्याबरोबर 1 वर्षानंतर 1 सप्टेंबर 2025ला या खुनाचा बदला घ्यायचा हे ठरलेलं होतं। हे सगळं ठरवलं बंडू आंदेकरनं। त्याच्यामध्ये सहभागी होता त्याचा दुसरा मुलगा कृष्णा आंदेकर, जो मोठ्या भावाच्या खुनानंतर प्रचंड चिडलेला होता। तेव्हापासूनच त्याच्या डोळ्यामधली रग जी आहे ती सांगत होती तो गप्प बसणार नाही। तोपर्यंत वनराज आंदेकरच्या खुनातले सगळे आरोपी म्हणजे गणेश कोमकर असेल, संजीवनी कोमकर असेल, बहीण आणि दाजी, सख्खे बहीण आणि दाजी, त्याबरोबर सोमनाथ गायकवाड त्याच्या टोळीचे सदस्य, हे सगळेजण कारागृहात गेले। हे सगळेजण कारागृहात असल्यामुळे बाहेर बदला घ्यायचा कुणाचा, तर आंदेकर टोळीनं ठरवलं होतं सोमनाथ गायकवाड याची बायको आणि त्याचा 16 वर्षाचा मुलगा जो 12वीला आहे, या दोघांचाही खून करायचा 1 तारखेला आणि वनराज आंदेकरच्या हत्येचा सूड उगवायचा, असा हा सगळा कट ठरला। त्यासाठी सोमनाथ गायकवाड याची बायको आणि मुलगा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धनकवडी जिथं राहत होती त्याच्या आजूबाजूला एक खोली भाड्यानं घेण्यात आली आणि या खोलीत राहत होता दत्तू काळे, ज्याची स्वप्नील वाडेकर जो बंडू आंदेकरचा नातू आहे, म्हणजे आणखी तिसरी मुलगी जी आहे वृंदावनी वाडेकर, तिचा मुलगा, त्याच्याबरोबर तुरुंगामध्ये त्याची ओळख झालेली होती आणि त्याला ही जबाबदारी देण्यात आली सोमनाथ गायकवाडची पत्नी आणि मुलगा कधी येतो जातो याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी 1 महिना आधी खोली तिथं भाड्यानं घेण्यात आली। या सगळ्या प्रकरणामध्ये इतर आणखी जे आरोपी होते, ज्याच्यामध्ये अमन पठाण होता, यश पाटील होता, पाटोळे होता, या सगळ्यांना वेपन पुरवण्याची जबाबदारी येरवड्यातली कुख्यात टिपू पठाण टोळी आहे। ज्याच्यातले काही गुन्हेगार हे कृष्णाशी संबंधित आहेत, कृष्णाच्या परिचयाचे आहेत, कृष्णा आंदेकरच्या। त्यानं हे वेपन्स जे आहेत ते वेपन्स टिपू पठाण टोळीच्या या 2 जणांकडून मागवलेले होते। हे वेपन यांच्यापर्यंत पोहोचले, मात्र दरम्यानच्या काळात पोलिसांना टीप लागली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोमनाथ गायकवाडच्या बायकोवरती हल्ला होणार आहे। पोलिसांनी सापळा रचला, भारती विद्यापीठ पोलिसांनी दत्तू काळेला अटक केली आणि या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला। जेव्हा या प्रकरणाचा पर्दाफाश झाला त्याच वेळेस भारती विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखेचं युनिट 1 चं पथक यांनी एकत्रित तपास केला तेव्हा नावं समोर आली ती कृष्णा आंदेकर, अमन पठाण, यश पाटील, पाटोळे, सागर अशी आणखी 7 जणांची नावं समोर आली जे या खुनामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेणार होते। 1 तारखेच्या पूर्वरात्रीला हा सगळा प्रकार घडला। मध्ये 6 दिवस गेले। या 6 दिवसांमध्ये अजूनही पोलिसांना ना कृष्णा आंदेकर सापडला, ना अमन पठाण सापडला, ना यश पाटील सापडला आणि अखेर बरोबर शुक्रवारी विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गणेश कोमकर जो वनराज आंदेकरच्या हत्येच्या प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे त्याचा मुलगा आयुष कोमकर याची त्याच्या राहत्या घराच्या खाली गोळ्या घालून हत्या करण्यात आली। 1-2 नाही, तब्बल 12 गोळ्या घातल्यात। त्यापैकी 9 गोळ्या त्याच्या शरीरामध्ये सापडल्यात। एक अर्धवट गोळी जी आहे ती भिंतीला लागून खाली पडलेली पोलिसांना मिळून आली आहे। मधले 6 दिवस जर पोलीस कृष्णा आंदेकरचा तपास करू शकले असते
अमन पठाणला अटक करू शकले असते तर कदाचित आयुष कोमकर वाचला असता। या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट जी लक्षात येते ती म्हणजे 1 तारखेला जो बदला त्यांना सुडाचा घ्यायचा होता, वनराजच्या हत्येच्या दिवशीच त्याच्या हत्येचा बदला घ्यायचा होता, त्या दिवशी ती हत्या न करता आल्यामुळे त्यांनी अँझायटीमध्ये किंवा चिडून जाऊन दत्तू काळे पकडल्यानंतर आपला प्लॅन फेल होतो की काय अशा आगतिकतेतनं 18 वर्षाच्या आयुष कोमकरचा खून केला असावा अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवली जाते। मात्र हे काही जरी असलं तरी कृष्णा आंदेकर, अमन पठाण, यश पाटील आणि त्यासोबत आणखी या टोळीचे इतर सदस्य ज्यांनी खुनाचं प्लॅनिंग केलेलं होतं, कॉन्स्पिरसी केलेली होती, षडयंत्र रचलेलं होतं, कट रचलेला होता, या सगळ्यांना जर 5 दिवसामध्ये पोलीस पकडू शकले असते, त्यांच्याकडे जे वेपन्स होते ते वेपन्स काढून घेता येऊ शकले असते तर कदाचित आयुष कोमकर वाचला असता। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचं हे मोठं फेल्युअर म्हणावं लागेल, मोठं अपयश म्हणावं लागेल। इतका मोठा कट उघडा होऊनही, त्यातला एक आरोपी अटक होऊनही उर्वरित या कटातले सहभागी आरोपी जे आहेत ते न मिळून येणं आणि त्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून आयुष कोमकरचा खून करणं हे पुणे पोलिसांना दिलेलं मोठं आव्हान आहे। आता आयुष कोमकर याच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील, त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्याच्या अंत्यविधीसाठी त्याचे वडील गणेश कोमकर, जो वनराज आंदेकरच्या खुनातला प्रमुख आरोपी आहे, तो सुद्धा हजर राहणार आहे। त्यामुळे त्याच्यावरही हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तशी तजवीज केली आहे। दुसरीकडे सोमनाथ गायकवाडच्या पत्नीला आणि मुलाला संरक्षण देण्यात आले। हे सगळं जरी झालेलं असलं तरी हे टाळता येऊ शकलं नसतं का? बंडू आंदेकर टोळीचा म्होरक्या यानं स्वतःची मुलगी, जावई आणि नंतर नातू या सगळ्यांवरती जो रोष व्यक्त केलाय किंवा त्यांनी वनराज आंदेकरचा केलेला खून, कुटुंबामध्ये सुरू झालेलं हे टोळी युद्ध जे त्या अस्तित्वाच्या संघर्षातून होतं की जे बंडू आंदेकर यानं पेरलं तेच उगवलंय। हे सगळे प्रश्न जे आहेत ते गुन्हेगारांची मानसिकता, त्यातून तयार होणारा अस्तित्वाचा संघर्ष या सगळ्याशी जोडले गेलेले आहेत। एक मात्र नक्की, या सगळ्यांचा शेवट हा तितकाच वाईट आणि क्रूर होतोय। असं जरी असलं तरी या सगळ्याच्या सभोवती पुण्यासारखं शहर आहे, या शहराचं वातावरण या अशा गुन्हेगारीनं कौटुंबिक जरी असली, कुटुंबात तयार झालेल्या टोळ्यांमधली जरी असली तरी हे वातावरण बिघडतंय। इथं धास्ती तयार होते, लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होते। रस्त्यावरती जर दिवसाढवळ्या नात्यातल्याच लोकांचे खून पाडले जाणार असतील, ज्याची पूर्वकल्पना असूनही पोलीस काहीच करू शकणार नसतील, पोलीस हे जर गुन्हे थांबवू शकणार नसतील तर या शहराला वाली कोण असा प्रश्न उपस्थित होतो। याचं कारण एका कुटुंबात सुरू झालेलं टोळी युद्ध हे होणारे हे माहिती असून सुद्धा पोलिसांना जर थांबवता येऊ शकत नसेल तर पुण्याची सुरक्षा राम भरोसे असं म्हणायला हवं। न्यूज 18 लोकमतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इतकंच। तुम्ही पेज लाईक करायला आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।